राज्यामध्ये विविध ठिकाणी लोक उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी उपोषण मागे घ्यावीत असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। उपोषणकर्त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली असंही ते म्हणाले। एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिलं जाणार नाही असंही महाजनांनी स्पष्ट केले। तसंच राज्यभरातले सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीनं वाढ केली आहे असंही त्यांनी सांगितलं। जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही संपर्क करतो आहोत, अजूनही करणार आहोत। आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते उपोषण कसं संपेल, उपोषण त्या ठिकाणी कसं थांबवता येईल सर्वांची समजूत घालून यासाठी आमचा प्रयत्न राहील। राज्यभरामध्ये जे सरपंच आहेत, ग्रामपंचायत आणि उपसरपंच आहेत, त्यांच्या मानधनाचा हा विषय आहे। सरपंचाचं मानधन लोकसंख्येवर पूर्वी 3000 4000 असं त्या ठिकाणी होतं, आता ते वाढवून दुप्पट करण्यात आले आणि सरपंच आणि उपसरपंच यांची मानधन जी होती ते दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। लोकसंख्येवर आधारित हे सगळे त्यांचे मानधन होते आणि म्हणून आता आजपासून हे मानधन दुप्पट करण्यात आलेले आहेत।